जर तेच कांदा टमाट्यामधल्या जर भाज्या खाऊन बोर झाला असताना तर एकदा ही अशी रेसिपी नक्की ट्राय करा। मी इथे पातेल्यामध्ये ना पाणी गरम करायला ठेवलंय, त्याच्यामध्ये ना मीठ टाकायचं, सोयाबीन टाकायचं, शिजायला ठेवायचं। तोपर्यंत आहे ना एका मिक्सर जी भाजलेली चण्याची डाळ असते ना ती मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आहे ना त्याला चांगलं असं बारीक करून घ्यायचं, ते काढून घ्यायचं। त्याच्यामध्ये अद्रक, लसूण, लाल तिखट, गरम मसाला आणि धने पावडर टाकून मला चांगलं बारीक करून घेतलंय। तोपर्यंत सोयाबीन शिजला असं ना त्यातलं पाणी चांगलं असं काढून घ्यायचं आणि गॅसवर कढई ठेवायची, जिरे मोहरी टाकायचे, कांदा टाकायचा, लाल सर्कलर आला ना लगेच आपण वाटलेला मसाला आहे ना तो टाकून द्यायचा। थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे आहे ना मसाला जळत नाही। थोडंसं मीठ टाकायचं त्याला तेल सुटल्यानंतर आणि सोयाबीन आहे ना ते टाकून घ्यायचं, त्याला चांगलं असं 5 मिनिटं ना चांगलं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे तो मसाला आहे ना चांगला सोयाबीनला लागन। आणि ते भाजलेले चण्याची डाळीचं पीठ आहे ना आपण बनवलेलं त्याला चांगलं असं मिक्स करायचं पाणी टाकून आणि ते पण त्याच्यामध्ये टाकून द्यायचं। त्याच्यानंतर जेवढा रस्सा बनवायचा आहे ना तेवढं पाणी टाकायचं, त्याला ना 5-10 मिनिटं आहे ना असं चांगलं आहे ना शिजून घ्यायचे। नंतर त्याच्यावरती थोडीशी तरी यायला लागली का त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि गरमागरम खायला घ्यायची।